मित्रांनो कसं केलं ते गुलाबजामुन. मला तर ते याव सगळं गरगरच दिसते तर बघा. काय करू मग हो का हितच हो का आणि आधीच कविता ताईने सगळं गुलाबजामुन बिघडवले बघा. गुलाबजामुन कडे बघून मला रडू यायला लागलं बघा. हे जे बिघडलेलं गुलाबजामुन आहे ते मी आणि माझं उंकुऱ्या खायचं आहे. आणि हे जे आहेत हे नी दादू आणि ताई ही तिघ खायची ती. आम्ही दोघं असल्यामुळे आम्हाला जास्त आहे आणि ही तिघ आहे त्यामुळे ह्यांना कमी आहे. मला कशा येते कशा दिसते ते तुला? देखणे दिसते ते मला तर देखणे दिसते मग पाठ करणं पाक करून पाकात भिजू घाल. पाक करायचा आहे ना अजून धारा काढायच्या आहेत. कधी करायचं सांगा. एक तर जीव आज ताटून गेला मित्रावर. आज सकाळ धरणं तुम्हाला तर माहित आहे देवाला गेलती आरवाडीला. आरवाडीच्या हा म्हणजे तुम्हाला माहित नाही का? मी संघच होतो की मला माहित नाही का म्हणजे मी तुला घेऊन गेलोय का तुम्हाला घेऊन गेली? हो करा टाकताय हो म्हणजे उरक उरक लवकर तू दारा काढायच्या त्या. धारा तू काढायच्या कमीत कमी 4 वाजल्यापासून नुसत्या गोळ्या बनवून तळूनच काढतीये. बनवून काढती म्हणजे हे काय सुखाचं आहे काय? तुम्हाला सगळं आजातच पाहिजे. कुठं आणायचं बा आजात? एक तर जीव ताटून गेलाय तरी पण करते खायला. तुम्हाला चांगलं चुंगलं म्हणलं आपण नाही केलं तर कोण यांना करून घालायचं मनुष्य करते तरी पण माझ्यावरच तुटती ती या. हा सुख आहे का एका दिवशी तर बहिणी बाळाकडे जावं म्हणलं तर एक दिवशी अगं चल घे सोड तू तुला पण तुला बहीणच नाही कुठल्या बहिणीकडे जाते? नाही म्हणू नका. होय आहेत त्या माझ्या जेवढ्या सगळी बहिणी आहेत त्या स्वामी भक्ती माझ्या सगळ्या बहिणी आहेत. माझं स्वामी माझ्या संग आहेत मित्रांनो. तर मित्रांनो जेवढ्या स्वामी आईनं जेवढ्या म्हणजे आता ही कविता ताई जशी स्वामी आईची भक्ती करते अशा जेवढ्या भक्ती स्वामी आईच्या करते ते तेवढ्या कविता ताईच्या सगळ्या बहिणी भाव सगळे आहेत ते बा. कारण की काय असेल ते त्यांच्यामुळं स्वामींमुळं आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मित्रांनो. तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद असाच राहू द्या. तुमच्या रूपात आम्हाला स्वामी भेटलं तर पण तुमच्या रूपात आम्हाला देव भेटलाय. तुमच्या रूपात देव भेटला तर मित्रांनो आपण जुनी माणसाची म्हण आहे कुठल्या रूपात देव भेटली सांगता येत नाही. कुठल्या रूपात कुठल्या म्हणजे कसं कधी कवा येईल काय ते सांगता येत नाही. म्हणून भुकेलीची भूक जाणली पाहिजे. दारात कुणी पण आपलं जगवा मागा येऊ द्या काय पण आपलं असेल ते आपल्या घरात आपलं जोगवा वाढायचा आपली परडी भरायची असं कोण बी येऊ द्या आपल्यात एक शेर असलं तर अर्धा शेर त्यांना त्याचा अर्धा शेर आपल्याला ठेवायचं करायचं मित्रांनो. तर आपण जाणार आहे सोलापूरला लवकरच मित्रांनो. लवकरात लवकर सोलापूरला तुम्ही म्हणसाल कशाला तर सोलापूर ते अक्कलकोट लवकर चालत जाणार आहे. ती योग लवकर माझं स्वामी आणणार आहे. आता मान्य आहे ऊन आहे ह्या उन्हाच्या रटात कसं जायचं कसं नाही अनेक प्रश्न पुढे पडलेत. या होईल का जाणं चालणं होईल का आता ही ती मनात अनेक प्रश्न येतात पण त्या प्रश्नाला तोंड देत उत्तर देत चालत जायचं. कारण की जोपर्यंत आपण एक नाम एक विश्वास एक ध्यास ठेवत नाही तोपर्यंत कुठलंच कार्य घडत नाही. नेहणारा ते येतं आपण नाही. आपण काहीच करत नाही करते ते सगळं स्वामी करते. आपल्या हातात काहीच नाही मित्रावर काय नाही हात आपलं रिकाम आहेत. काय असेल ती माझी स्वामी आई आहे बघा. तुम्ही भलं जे कोणी व्हिडिओ बघत असेल मला काय म्हणायचं ती म्हणा. कारण की माझा विश्वास माझ्या स्वामी आईवर भरपूर आहे आणि स्वामी आईने जी जी मला माणसं दिली ती सगळी स्वभावानं बी चांगली प्रेमळ आहे. तर एक सोलापूरची ताई आहे बरं का. आता सांगण्याचा उद्देश असा आला मित्रांनो त्या एवढ्या भारी बोलल्या अक्षरशः माझं अंतकरण भरून आलं. आज खास ताई तुमच्यासाठी त्या मला म्हणल्या की ताई तू माझी खरंच मी तुमची बारकी बहीण म्हणून मला समजत. खरंच मी तुमची बारकी बहीण आहे. त्यांचं वय पण मला माहिती नाही त्यांचं वय किती आहे काय नाही पण त्या एवढ्या भारी बोलल्या एवढं मला चांगलं सांगितलं एवढं म्हणजे मायाचा एक पदूर एक हात प्रत्येकाच्या डोक्यावर असतो असं एक बोलण्यात ना त्यांनी सांगितलं. हा बोलण्यात ना त्या माझ्यापाशी नव्हत्या त्या सोलापूरमध्ये येत्या पण सोलापूर मधून त्यांनी ज्यावेळेस फोन केला ज्यावेळेस मला बोलल्या त्यावेळेस अक्षरशः खरं मला भारी वाटलं. असं वाटायचं की आसपासला स्वामी आहेत काही असं वाटायचं मित्रांनो. सगळं खरं पण तुझ्या ताईचं तो नाव सांगितलं नाही तर मित्रांनो तन्वीताईचा फोन आला होता. सोलापूरच्या तन्वीताई म्हणल्यावर सोलापूरकरांना सगळ्यांना माहिती आहे सांगायची गरज नाही. त्यांचं नाव तन्वी आहे पण त्यांचं पुढचं काय नाव आहे मला एवढं माहिती नाही पण त्यांचं नाव तन्वीता आहे आणि मी त्यांना ताईच म्हणते. नाव त्यांचं घ्यायचं काय म्हणजे आपलं नाव घ्यायचं नाही आपलं ताई म्हणलं विषय मिटतो या आहे का नाही मित्रांनो. आपल्याला पहिल्यापासून सवयच आहे मित्रांनो कोण बी असू द्या ताई दादा मावशी काका आपण नाव जात होते का नाही त्या ताई
मुंकूरला माझ्या मी लाडानं तुम्ही म्हणचाल मुंकूर काय म्हणते मुंकूला मुंकूर मुत्ती व माझ्या मुंकूला उंकूला बोलल्या मला पण बोलल्या उशीरपर्यंत तर ती लवकरच आपण त्यांना भेटणार आहे त्या पण मला भेटणार आहे त्या आमचं नातं एकदम असं फोनवर नाही का असं ना पण एकदम घट्ट केलं स्वामींनी आमच्या आहे का नाही मनात भक्ती आणि भाव पाहिजे. तर मित्रांनो चला कविता ताई जे झाले ते बोलत गुलाबजामुन धाराचं टायमिंग झालंय. तर गुलाबजामुन कसं केले तर तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. सांगा बरं का मित्रांनो कसं केलं ते गुलाबजामुन. मला तर ते याव सगळं गरज दिसते तर बघा काय करू मग हो बाई हिथंच आणि आधीच कविता ताईने सगळं गुलाबजामुन बिघडवलं बघा. गुलाबजामुन कडे बघून मला रडू यायला लागलं बघा. हे जे बिघडलेलं गुलाबजामुन आहे ते मी आणि माझं उंकुऱ्या खायचं आहे आणि हे जे आहे तर हे नी दादू आणि ताई ही तिघ खायची ती आम्ही दोघं असल्यामुळं आम्हाला जास्त आहे आणि ही तिघ आहे त्यामुळे ह्यांना कमी आहे. चालू आहे मित्रांनो खावा आपला करून ठेवला होता ही लागली गोळ्या बनवायला ह्या खायला लागली बनवायला लागली वाघासाठी माझ्या. तर मित्रांनो जाळ दादून जी लावला होता त्यामुळे जरा 2-4 गोळ्या करापल्या बरं का. नाही तुम्ही म्हणता लयच काळे दिसायला लागले. आवाज जेवढी गोळी काळी तेवढी गोळी चवीला लागते माहित आहे का. आल्यानंतर नगरची कामं ही भांडी तिथं तेव्हा तिथे पडले ती भांडी धुणं सगळं आवरलं जरा फराळीचं ही केलं चहा पाणी झालं परत म्हणलं चला हे काय करावं लागतंय कारण हिनं खावा करून आज 2-3 दिवस झालं ठेवलाय फ्रीज मध्ये. काल करायचं होतं काल मसाला केला बघा याला मसाला करून रात्री 11 वाजल्या सकाळी उठल्या धारा काढल्या तसं आम्ही देवाला गेलतो बघा. सकाळी सगळं उरकून आणि मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगितलं की जाताना गाडीनं आम्हाला धोका दिला पण येताना पण तसंच झालं बघा. येताना बी गाडी बंद पडली कधी चालू होईना ढकलत गॅरेजला नेली चालू केली. बाहेर निघल्यावर तिथं डांबरीला बंद पडली रस प्यायला थांबवलं व ह्यांनी मला तुझा ड्रायव्हर आहे म्हणलं काय तर पिऊचा म्हणून रस पेलो घेऊन शिना आणि काय नाही बघा गाडीच बंद पडली. नक्की का हाणून वैतागायचं माझ्याकडे बघायचं मला म्हणायचं तिथं थांबलो म्हणूनच गाडी बंद पडली तिथं जर थांबलो नसतं तर गाडी बंद पडली नसती. आता म्हटलं बरं माझ्या रसाचं निमित्त झालं म्हणलं ह्या नाशिनला काय करायचं. मग म्हणलं चला आता आपण किती जरी काय जरी केलं तरी नसली जरी चुकी आपली तरी चुकी आपल्याकडेच येते. बाजा घेऊन कर फिरू लागा की येतंय का करायला तुम्हाला नुसतं बोलायला येतं काय नाही हो मला तसलं तळाय फिराय येत नाही. दादू जारे आणखी रे आता ही जाहऱ्या नव तर काय आहे असला नाही ग मला असल्यानं नाही जुळत. बर ते आपला जाळीचा पाहिजे असं आहे काय यांना लागतं बघ आपल्याला काय नाही बघा मित्रांनो कसं असेल तसं असेल येडं वाकडं करायचं खायचं त्याला काय. मित्रांनो तुम्ही म्हणसाल नुसतं तळल्यानं तेलातलं दाखवताय प्युअर आपल्या खाव्याचं आहे ह्यात तिनं एक 10% पण गरा वापरला नाही का वापरलाय त्यामुळं नुसता खावाय गोळ्या जरा अशा चपट्या फिपट्या होते त्या पण पाकात या गोळ्या मोरल्या एकदम खावाची ओरिजिनल लागतो म्हणता लय भारी लागते खाणारच पाहिजे नुसते वाटीन चमच्यान असं करून. अहो हे 2 दिवस राहत नाही ते आज नुसतं पाकात टाकू द्या उद्या परवा दिवस संध्याकाळपर्यंत सापडा साप करणारीनच पाहिजे नुसते खायला मग साठल्यापासून बरं का आपले गुलाबजामुन नव्हतं आता याल्यापासून पहिल्यांदाच केलं याल्यापासून पहिल्यांदा जायचं करावं लागतं मित्रांनो केल्याशिवाय खाया पण मिळत नाही इकत आणायचं आपला घास आहे का सांगा मुलकाचं महागायचं 100 रुपयाला काय एवढंच 5-6 गोळ्या येते त्या 5-6 गोळ्या कशा येते त्या मग 60 रुपये पाव किलो आहेत 120 रुपयाचा अर्धा किलो येते आणि कुणाला वाटणीला पण येत नाही त्या गोळ्या पुन्हा नाकाला लावायच्या हो 1-2 गोळ्या हाणूस तर हा ज्याच्या हातात पडेल तीच गटागट खाऊन घेता या. तर चालू आहे बघा तुमच्या इकडे कविता ताईज गोळ्या तळायच्या असू द्या जरा काळा कलर येतोय पण ती काय होत नाही. आणि इकडं आज आम्ही घरी नव्हतो पोरांनी हवा वैरण फेरण आणून कट करून का नाही गुरांना टाकून राडा झालाय कारण कोंबड्यानी केलाय बरं का राडा ही कोंबड्यानी कटर पुढं इसकाटून पाक राडा करून ठेवलाय आता सकाळ झाडायचं लोटायचं हे आहेच बघा.